Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session, guys. सर्व विद्यार्थी मित्रांचं गुरुवर्य अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण भूगोल पाहतोय. भूगोलाचा दुसरा पाठ पृथ्वीचे अंतरंग. यामधील आपण पूर्णपणे स्वाध्याय पाहणार आहोत, त्याची संपूर्ण प्रश्न उत्तरे थोडक्यात. तर चला मग आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. अचूक पर्यायासमोर चौकटीत बरोबर अशी खूण करा. तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय आम्ही घेतलेले नाहीयेत. या ठिकाणी जे बरोबर उत्तर आहे त्या ठिकाणी ते उत्तर लिहिले. आपण त्या ठिकाणी बरोबर अशी खूण करू शकता. तर पहिला प्रश्न अ आहे. भूकवचाचे हे दोन थर आहेत, खंडित व महासागरीय कवच. दुसरा आ आहे. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? मॅग्नेशियम. पुढील ई प्रश्न आहे. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणत्या खनिज द्रव्य आढळतात? लोह व निकेल. पुढील ई. अंतर्गाभ्याखालील कोणत्या अवस्थेत आहे? घनरूप. उ आहे. बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे? लोह. पुढील प्रश्न आहे. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? भूकवच. ई आहे पुढचा. कोणत्या भूकल्पहरी द्रवरूप आणि मध्यमातून प्रवास करू शकतात? प्राथमिक लहरी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहिला. आता आपण पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थाची घनता सारखी नाही, हे विधान बरोबर आहे. पुढील आ प्रश्न आहे, म्हणजेच विधान आहे. पृथ्वीच्या अंतर्गाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. चूक. पृथ्वीच्या अंतर्गाचा गाभा लोह व निकेल यापासून बनलेला आहे. बाह्य गाभाऱ्यात दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत, हे विधान बरोबर आहे. आणि पुढील शेवटचे विधान. खंडित कवच हे सिलिका या मॅग्नेशियम याचे बनलेले आहे, हे उत्तर चूक आहे. खंडित कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम याचे बनलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा देखील प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी संपतो. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 3. उत्तरे लिहा. भूकवचाचे दोन भाग कोणते? त्याच्या वर्गीकरण आधार काय? भूकवचाचे खंडित कवच व महासागरातील कवच असे दोन भाग आहेत. खंडित कवच व महासागरीय कवच यांच्या वर्गीकरणाचा आधार पुढील प्रमाणे आहे. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते. भूकवचातील खंडातील जाडी 16 ते 85 किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणीची 40 किमीपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठापातील 10 किमीपेक्षा कमी आढळत आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. अ प्रश्नाचे उत्तर आपण छान प्रकारे लिहिले. पुढील आ प्रश्न आहे. प्रावरणाला दुर्बल लावर असे का म्हटले जाते? भूकवचाखालील प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन विभाग केले जातात. उच्च प्रावरण जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळते, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीवर पृष्ठभागावर येतो आणि भूकंपाची केंद्र प्रामुख्याने या भागात आढळतात. म्हणून प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. दुर्बलावरण म्हणजे त्याची थोडक्यात घनता कमी असते मित्रांनो, म्हणून त्याला दुर्बल आपण म्हणतो. हा व्यक्ती दुर्बल आहे. सेम तसंच प्रावरणाला दुर्बल लावरण असे का म्हटले जाते? याचे उत्तर आपण छान प्रकारे लिहिले. पुढील प्रश्न ई. पृथ्वीचे चुंबकावर हा परिणाम आहे हे स्पष्ट करा. तर याचे उत्तर काय लिहाल? पृथ्वीचे चुंबकावरण हा पर्यावरणाचा परिणाम आहे, हे पुढील प्रमाणे होते. बाह्य भाग व अंतर्भाग याच्या तापमानातील फरकांमुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहामध्ये भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या समर्पित भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यातील
जनित्र असे संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत आहे. या भूकवचातील क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीवरील निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, सुबक आकृती काढून नावे द्या. तर चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 पाहूया. या ठिकाणी सुबक आकृती काढायची आहे. तुम्ही आकृती काढू शकता व अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. त्याचे नामांकन, त्यांना नावे देखील छान प्रकारे आपण लिहू शकता. पहिली आकृती आहे पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नाव लिहा. तर या ठिकाणी आपण त्याची छान प्रकारे आकृती काढून त्या भागांची नावे देऊ शकता. आणि तर चला पाहूया पुढील आकृती. पुढील आकृती आहे चुंबकीय ध्रुव व विषुववृत्तीय. तर मित्रांनो, हा प्रश्न आपल्या पुढे आहे. या ठिकाणी आपल्याला ही आकृती काढायची आहे. आकृती आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे छान पद्धतीने आपण आकृती काढू शकता आणि त्या ठिकाणी जी नावे दिलेली आहेत तशीच नावे आपल्याला द्यायची आहेत. नाव देणे हे बंधनकारक आकृतीमध्ये असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न या ठिकाणी संपतो. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा. तर भौगोलिक कारणे लिहामधील पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. भूकवच व प्रावरण या दरम्यान थराला मोह विलगता म्हणतात. प्रावरण व गाभा यांच्या दरम्यान थराला खंडित्व आणि विलगता म्हणतात. यावरून हे सिद्ध होते की पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळतात. तर हे होतं अ प्रश्नाचे उत्तर. आता आपण वळूया आ प्रश्नाकडे. मूलद्रव्याची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा संबंध आहे. प्रावरण लोह मॅग्नेशियम यांच्या संयोगाने तयार झाले आहे. गाभाऱ्यामध्ये थर प्रणाली व असून त्या थरात जड व कठीण खनिजे आढळतात. अंतर्भागातल्या प्रामुख्याने लोह व निकेल या खनिजांचे प्रमाण जास्त असल्याने या भागात निफे आणि असेच म्हणतात. तर मित्रांनो, आ प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे आपण लिहू शकता. आता पुढे वळूया आपण प्रश्न क्रमांक ई. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. या प्रावरणात जास्तीत जास्त प्रवाह असून याच भागात शिलारस कोठी आढळते, ज्यामधून ज्वालामुखी उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीवर पृष्ठपणे येतो आणि प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींमुळे पृष्ठभागावर ज्वालामुखी भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. म्हणून प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे हे सिद्ध होते. तर मित्रांनो, पुढील प्रश्न ई आहे. भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची जाडी पर्वतश्रेणीखाली 40 किमी पेक्षा जास्त असते, तर सागरपृष्ठाखाली 10 किमी कमी आढळते. भूपृष्ठ व सागरपृष्ठ हे भूकवचाचेच 2 उपविभाग आहेत. भूपृष्ठीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किमी आहे, तर सागरपृष्ठाची या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किमी आहे. यावरून हे स्पष्ट होते की पृष्ठभागापेक्षा सागरपृष्ठातील अंतरंगाच्या थराची जाडी कमी असते. तर मित्रांनो, ई प्रश्नांची उत्तर अशा प्रकारे लिहू शकता. पुढील प्रश्नाकडे आपण वळतोय आणि हा स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाहामुळे भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. यास सर्पिल भोवऱ्यामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेर बऱ्याच अंतरपर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडे येणाऱ्या सौरतापासून संरक्षण होते. अशा प्रकारे चुंबकावरमुळे पृथ्वीचे संरक्षण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ऊ या प्रश्नाचे उत्तर आपण छान प्रकारे लिहिले व तसाच हा प्रश्न देखील या ठिकाणी संपतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा स्वाध्याय.
तो पाठही या ठिकाणी संपतो आणि त्याचा स्वाध्याय देखील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्याला एक विनंती करतोय, आपण जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता, कारण येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल व आपल्या अभ्यासामध्ये काही अडचणी राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबतोय. काही अडचणी असतील तर आपण कमेंट करून आम्हाला कळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गुरुवर्य अकॅडमी. धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.